पनवेल पंचायत समिति, शिक्षा विभाग तथा पड़गे विभागीय संस्था के संजय गांधी स्मारक हाई स्कूल एवं जूनियर कॉलेज के संयुक्त प्रयासों से आयोजित पनवेल तालुका विज्ञान प्रदर्शनी का पारितोषिक वितरण समारोह शुक्रवार को संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, पंचायत समिति सभापति हरीश केणी, पंचायत समिति सदस्य चंद्रकला शेलके, चित्रा गायकर, सदस्य राजेश केणी, दशरथ गायकर, शशिकांत शेलके, भाऊसाहेब भोईर, गट शिक्षणाधिकारी मीना यादव आदि गणमान्यों सहित अध्यापक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विद्यार्थियों को मार्गदर्शन करते हुए पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे ने कहा कि आज समाज में शिक्षा क्षेत्र में काम करने वाले विभिन्न शिक्षा संस्थाओं को मिलने वाली कम सुविधाओं में से अच्छी शिक्षा देने का प्रयास अध्यापक कर रहे हैं। कोई भी काम मेहनत और लगन से किया जाए तो सफलता निश्चित रूप से मिलती है। एखाद्या प्रदर्शनात दाखवणं फार गरजेचं आहे। बक्षीस मिळो अगर न मिळो, पण ज्यावेळी आपण भाग घेऊ त्याच्यानंतरच त्याची आपली कला आणि त्याच्यातून आपल्याला बक्षीस मिळत असतं। आपण भागच घेतला नाही, आपली कला दाखवली नाही, तर आपल्याला बक्षिसाची अपेक्षा करणं किंवा आपण चुकाय त्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे। विद्यार्थी घडवणं फार कठीण गोष्ट आहे। जपान सरकार ज्या विद्यार्थ्यांना ज्याची आवड आहे त्या पद्धतीने त्याला शिक्षण दिलं जातं। आपण आता इथं संजय गांधी स्मारक हायस्कूलच्या कुंभार सरांचा इथं एक चांगल्या प्रकारे आपण त्यांना हे दिले का आपण अतिशय मार्कियाचा आणि कुंभाराचे त्यांना दोन्ही उपमा दिल्या। इस अवसर पर हरीश केणी ने अपने भाषण में कहा कि विद्यार्थियों की कलाओं की सराहना करनी जरूरी है ताकि वो भविष्य में अच्छा काम कर सके। खरोखरच विद्यार्थ्यांच्या कलागुणाला बुद्धिमत्तेला चालना मिळण्यासाठी शासनाने अशी ते सुस्ते उपक्रम चालू केले की जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळतो। आम्ही मगाशी काल आम्ही आज बघतो की विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने जे प्रयोग तिथे केलेले आहेत अतिशय चांगले प्रयोग केलेले आहेत। प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे। काही घालून टच केले, काही शेतीच्या अवजारांचे केले, तर काही एक इथं उल्लेख करायला चांगला वाटतो की कोल्ह्याची एक विद्यार्थी साहू म्हणून आहे, तिने एक आदर्श गावाची संकल्पना चांगल्या पद्धतीने आपल्या तिथे मांडलेली आहे। म्हणजे आपले विद्यार्थी प्रत्येकाच्या हातात एक गुण लपलेला असतात, त्याला जर आपण संधी दिली की नक्कीच त्या कलागुणाचा चांगला उपयोग करीत असतात। आणि त्यांना जर आपण अशा प्रकारची संधी दिली तर नक्कीच ते उद्याचे भविष्य आहे, उद्याचे जे शास्त्रज्ञ आहेत ते याच्यातूनच पुढे येत असतात।